झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। रुमाल कुठे ठेवला? आई, नीट जपून जा। श्री, 1 वाजता डबा पाठवते, वेळेवर खाऊन घे रे। हो। ड्रायव्हरला गाडी हळू चालवायला सांग आणि हो, वेळेत या घरी। आणि हे बघ, येताना ते हे आणायला विसरू नकोस, ते हे छोटी आई चेकबुक। हा, चेकबुक घे। हा अंगारा वाईट नजरेपासून तुझं रक्षण करेल हो। सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत ना? हो, सगळं लक्षात आहे। स्त्रीला अनुरूप सुस्वरूप मुलगी मिळायला हवी। पण आई, श्रीशी याबद्दल एकदा बोलायला हवं ना? एकदा बोलायला हवं हो, नाहीतर आपण मुलगी पसंत करायचो आणि आधीच बघून ठेवलेली असायची। पण चांगलंच आहे ना वहिनी, शेवटी श्रीची आवड ती आपली आवड। हो, आणि त्याला ना माणसांची चांगली पारख आहे, त्यामुळे त्याने निवडलेली मुलगी नक्की चांगली असणार। तसं असतं तर आपल्याला कळल्याशिवाय राहिलं नसतं। नसेल तसं काही, पण या बाबतीत श्रीशी बोलायला मात्र हवं। निवड त्याची असो किंवा आपली, श्रीचं लग्न लवकरात लवकर होणं महत्वाचं। गोखले साहेब 15 मिनिटात येत आहेत। मोठा माणूस सकाळी येणार होता, दुपारी येत आहे, काय हरकत नाही, ते येत आहेत हे महत्वाचं। तू कुठे निघालीस? सर, माझा हाफ डे की नाही आज? हो, मी विसरलो। तर मी काय म्हणतो, समजा तू आज गेली नाहीस तर म्हणजे उद्या पूर्ण दिवस सुट्टी घे ना। आय एम सॉरी सर। हो, सॉरी, पण नाही, तशी तू कधी सुट्टी घेत नाही, त्यामुळे मी तुझा हाफ डे रद्द करू शकत नाही खरं तर। सर, नका हो इतकं टेन्शन घेऊ। अरे टेन्शन घेत नाही, पण तो एसी चालत नाहीये आणि गोखले म्हणजे किती मोठे आहेत, सांगून झालंय की नाही? हो सर, मोठी माणसं मनानेही मोठी असतात हो। तुम्ही खरंच टेन्शन नका घेऊ। आणि सगळ्यात महत्वाचं, स्माईल ही माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे। ती वापरली ना की प्रॉब्लेम सुटकीसरशी दूर होतात। बरं सर, आता मी खरंच निघते, 3-4 वेळा फोन आलाय वाईचा। गोखले 5 मिनिटात येत आहेत, त्यांना हॅलो म्हणून गेली असतीस तर खूप उशीर झालाय हो सर मला। बरं, वाटलंच बाई ना, या बायकांच्या हातात गाडीच नाही द्यायला पाहिजे। बाईने मनात आणलं ना तर अख्खं जग चालवू शकेल ती। गाडी काय गोष्ट आहे, आणि ती बाई होती ना म्हणून कदाचित ऍक्सिडेंट होता होता राहिला। हे काय कपडे घातले? काय झालं? हसायला काय झालं? लकी सूट आहे माझा, तुझ्या आईच्या पसंतीने घेतलेला, आमच्या लग्नातला। आज पाहुणे येणार आहेत ना तुला पाहायला, म्हणून मुद्दाम घातलाय। बघ, तू आज येणारे पाहुणे तुला पसंत करणारच। ज्या घरात जाशील ना त्या घराचं नंदनवन करशील तुझ्या नव्हे। लक्षात ठेव बाळा, घर हे बाईच्या ताकदीवर उभं राहतं, बाईच्या आधारानं उभं राहतं। तुझी आई गेली आणि खचूनच गेलो मी। पुढे नोकरी गेली आणि पार कोलमडूनच गेलो, उमेदच संपून गेली। आता काही राहिलेलं नाही आयुष्यात, फक्त तुझं लग्न झालेलं बघायचं बस। म्हणजे मग ताठ मानेने तुझ्या आईकडे जाता येईल, तिला सांगता येईल लेकीचं लग्न करून आलो। हॅलो, हे पहा बाई, तुमचं कोणीही इथे ऍडमिट असण्याची शक्यताच नाहीये, कारण हे सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर नाही, ही बँक आहे, बँक। हा रॉंग नंबर आहे, प्लीज फोन ठेवा। हो, तुम्हाला सांगतो, माझी सायकोलॉजिकल हेल्थ बिघडायची वेळ आली ह्या रॉंग नंबर्स पाहिजे। सगळ्यांचे फोन येतात हो, पण हवा त्याचा फोन येत नाही। म्हणजे आज बघा ना, एसी वाल्याचा फोन सोडून सगळ्यांचे फोन येत आहेत। बोरकर साहेब, इट्स ऍब्सोल्युटली ओके, बसा तुम्ही। हो,
अहो बोरकर साहेब, साधा एसी येतो, किती मनाला लावून घेताय तुम्ही? नाही मला तुमच्याकडनं स्ट्रॉंग बँकिंग मिळणं जास्त महत्वाचं आहे. तर ते आहेच. हो एसी काय यंत्र आहे ते, कधीतरी बिघडायचंच. हा खरं आहे तुमचं, खरं आहे. यंत्र आहे ते, कधीतरी बिघडणारच. बरोबर. हे इतके रुमाल? हा, माझ्या आईचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. हा नाही ते तर आहेच, म्हणजे माझ्या आईचंही माझ्यावर प्रेम आहेच, पण एवढे रुमाल? तुमच्या आईचं तुमच्यावरती जेवढं प्रेम आहे त्याच्यापेक्षा 6 पट जास्त माझ्या आईचं माझ्यावर प्रेम आहे. पण हे कारण 6 रुमाल लक? हा हा लक तर पाहिजेच. म्हणजे आता बघा ना, तुमचे सॅलरी अकाउंट आमच्या बँकेत आले, आमचं लकच आहे ना. म्हणजे तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. वा, आय एम ऍब्सोल्युटली हॅपी विथ युअर जॉब. तुम्ही माझं काम एकदम डन करून टाकलं. ऍक्च्युली काय आहे, म्हणजे आमच्या बँकेत एकदम एफिशियंट स्टाफ आहे, ते मुलींनी केलंय. म्हणजे जान्हवी तिचं नाव. म्हणजे तिला बोलवून कुठलंही काम द्या आणि सांगा 2 दिवसात पूर्ण कर, 2 तासात पूर्ण करून आणते. नाही, त्या तुमच्या एफिशियंट मुलीमुळे माझं काम खूपच सोपं झालं. म्हणजे मी इथे खरं तर आलो नसतो ना तरी चाललं असतं. हो नाही, अहो काय चाललं काय असतं, तुमचे पाय आमच्या बँकेला कसे लागले असते मग? इट्स ओके. नाही नको, थँक्स. मी घेतो ना फाईल. द्या. अहो काही गरज नाहीये. नाही मी घेतो ना. अहो काही हरकत नाहीये, जड नाहीये फाईल. बरं मी घेऊन जाईल. बरं, आणि तुमच्या त्या एफिशियंट स्टाफला माझ्याकडनं थँक्यू सांगा. हो सांगतो ना. येतो. जान्हवी, तुझं शिक्षण कुठल्या कॉलेजमध्ये झालं? गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तू काम करते ती नवीन ब्रांच आहे का तुमच्या बँकेची? नाही, म्हणजे 7-8 वर्ष झाली. मी काय म्हणते, मुलाला आणि मुलीला जरा आपण एकांतात बोलू देऊया का? अहो तुम्ही जरा ह्यांना आपली चाळ दाखवून आणता. तोपर्यंत यांना मी किचन दाखवून आणते. या या, चहा दाखवतो तुम्हाला आमची. या. पेंटिया. हा हो. पेंटिया. मी काय करतोय? मी गाणी ऐकतोय फक्त माझी. आई अगं राहू दे, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या नातवाची पत्रिका मी बघितली. त्याच्या लग्नाचा योग जोरदार आहे यंदा. 2-3 पत्रिका जुळवून बघितल्यात. त्यातली एक पत्रिका उत्तम जुळलेली आहे मॅडम. सुखाने संसार करतील ते दोघं. ह्यात त्या मुलीची सगळी माहिती दिलेली आहे. वाटल्यास आपण तिच्या घरच्यांशी बोलून घेऊया. तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही सांगताय म्हणजे खरंच असणार. पण मी अजून श्रीशी बोललेली नाहीये. त्याचा होकार मिळाला की लगेच कळवेन तुम्हाला. पण मुलगी मात्र छान हवी, स्वभावाला, वागायला, आणि मुख्य म्हणजे खरं बोलणारी हवी. खोटेपणा मला खपत नाही. भागीरथी मॅडम, गेले 15 वर्ष ओळखतोय मी तुम्हाला. खोटेपणाविषयीची तुमची तिडीक मला माहिती नाही का? श्री साहेबांचा जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर कळवा. कळवते मी तुम्हाला त्याच्याशी बोलून. आमची मुलगी हिरा आहे, हिरा. आता एकदाचं लग्न ठरलं ना म्हणजे आमच्या डोक्यावरचं ओझं उतरलं. खूप काळजी वाटायची कसं होणार हिचं लग्न म्हणून. अहो, मुलांची काळजी तर सगळ्याच आई वडिलांना असते. त्यांच्या लग्नाची काळजी, त्यांच्या भवितव्याची काळजी आई वडील करतातच हो. तसं नाही हो. मुलगी म्हणजे ना आई बापाच्या काळजावरचा निखार आहे, निखार. आमची जान्हवी तशी खूप छान, खूप गुणी मुलगी आहे ती. सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांशी खूप प्रेमाने वागते. हा, आता काही गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत असतात, अशा तिच्याही आहे. पण तुम्हाला सांगते, तुमच्या मुलाचा संसार अगदी निष्ठेने करेल. तिचा भूतकाळ तिच्या संसारात आडवा येणार नाही. ते भूतकाळाचं काय म्हणालात? तसं काही विशेष नाही, म्हणजे सगळ्याच मुलींच्या बाबतीत होतं नाही का? अल्लड वयात चुकाया व्हायच्याच.
झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.